सताए मुझ में हिम्मत बाकी है। धूप समय की लाख सताए मुझ में हिम्मत बाकी है। मेरा सर ढकने को माई तेरी चूनर काफी है। क्या मांगे वो बेटा जिसने माँ की ममता पाई है। एक तरफ है ये जग सारा, एक तरफ मेरी माई है। क्या मांगे वो बेटा जिसने माँ की ममता पाई है। एक तरफ है ये जग सारा, एक तरफ मेरी माई है। हाँ। जगराता तेरा गाऊं मैया, रोज मुझे वो रैन मिले। तेरे चरण ही मेरी शरण है और कहीं ना चैन मिले। जगराता तेरा गाऊं मैया, रोज मुझे वो रैन मिले। तेरे चरण ही मेरी शरण है और कहीं ना चैन मिले। तू ही पुण्य प्रताप है मेरा, तू ही कर्म कमाई है। प्रताप है मेरा, तू ही कर्म कमाई है। क्या मांगे वो बेटा जिसने माँ की ममता पाई। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके है अवतारी, धन्य हुए हैं नैन पुजारी। जीवन नैया तुमने तारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन मंगल हारी। निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी।
आमच्याकडे बघा फोटोकडे द्या दुसऱ्याकडे द्या. हा इकडे समोर बघायचं आहे. अण्णा इकडे घ्या, दुसरं घ्या. हा इकडे लक्ष द्या. ओके पकडून द्या, फक्त पकडून द्या अण्णा. पकडून द्या, पकडून द्या. चला पुढचे घ्या. हा इकडे बघा समोर लक्ष द्या. चला पुढचे घ्या. हा इकडे बघा. चला घ्या.
मनरमणी माता कुलस्वामिनी सौदा गुणांची स्वामिनी महेश्वरमर्दिनी जय जय भवानी नेसले पातळ प्रेमळे हार शोभे घर हाती देऊनिया त्रिशूळ कपाळे मुकुट जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी सौदा गुणांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी अंबिका रोसिका चोळी वरमोत्याची झाडी वरे झळकली पिवळी शोभेली करसरी जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी सौदा गुणांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी आदिकात्रिया गुरुकुळ नाने मुक्ताफळ माता केशरिया जय जय भवानी सुनाच्या माळा विभूती संकंठनिया ऐसा शंकर शोभे उमा विहारा जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू सत्संगा मंथन केले त्यामध्ये अति
आणि स्टेजवर ते बोलत राहतात, आपण छानपैकी गप्पा करतो. आज तसं नाही करायचंय. आज मी थोडा कमी बोलेल आणि तुम्हाला पुस्तक राहायचंय पण स्टेजवर आल्यावर, आता नाही. तेव्हा आपसातील बोलणं आपण बंद करूया. सर्वजणांचे लक्ष द्या. पाणी आपल्या जागेवर पोहोचणार आहे. पिण्याचं पाणी अधूनमधून आपल्यापर्यंत पोहोचेल, तेव्हा जागाही कोणी सोडू नका. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. अशाच आपल्या गोड माणसांच्या आजच्या या अतिशय आनंददायी आणि उत्साहाने भरलेल्या तुम्हा सर्वांचे मी किशोर शिरोडे तुमच्याच परिवारातील एक सदस्य आहे. शब्द सुमनानी सहर्ष स्वागत करतो. आणि त्या रक्ताची नाती जन्माने मिळाल्यानंतर तो जो समूह तयार होतो त्याला आपण भावक किंवा भाऊबंद समजला जातो किंवा भाऊबंद. आणि याच्यातलं थोडंसं पुढचं जाऊन सांगतो. भाऊबंदकी हा जो शब्द आहे हा निगेटिव्ह अर्थाचा आहे. लक्षपूर्वक सांगतो बघा. भावकी किंवा भाऊबंद हा एक रक्ताच्या नात्याने जन्मलेल्यांचा एक समूह असतो, म्हणून त्याला भावकी किंवा भाऊबंद आपण म्हणतो. आणि मग आपण सुख दुःखाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये भाऊबंदांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असतं. सुख दुःखाच्या कुठल्याही कार्यक्रमांना यांना बोलवण्याची वाट बघण्याची गरज नाही, कारण ते कुटुंबातील सदस्य आहेत. ते मानापानाचे नाही, रक्ताच्या नात्याने एकत्र आले आहेत. त्याच्यामुळे सुख दुःखाचा कुठलाही प्रसंग असेल या शिरोडे परिवारातला म्हणजे भाऊबंदातला, तर त्यावेळेस आपल्याला कुणालाही बोलवण्याची किंवा मानपान घेण्याची अजिबात आवश्यकता नसते, कारण आपण त्या कुटुंबातील एक सदस्य आहेत आणि कुटुंबातील सदस्यांना असं बोलवण्याची आवश्यकता नाही. मी याच्या पुढे जाऊन पुढचा एक शब्द तुम्हाला भाऊबंदकी असा सांगितला. भाऊबंदकी हा शब्द आपण काही वेळा प्रयोग करतो ज्यावेळेस एखादा समोर सुखदुःखाचं काम असेल आणि आपली संख्या जर कमी दिसत असेल तर मग सहज कोणतरी म्हणतं की थोडी भाऊबंदकी. भाऊबंदकी हा निगेटिव्ह अर्थाचा शब्द आहे. म्हणजे ज्यावेळेस थोडंसं मनात काही गोष्टी चुकीच्या गोष्टी असतील तर अशा वेळी मानपान पुसून पुसून बघणं बाजूला थांबलं जातं. त्यावेळेस जी गोष्ट घडते त्याला भाऊबंदकी असं म्हणतात. म्हणून आपण तो निगेटिव्ह शब्द न घेता आपण सर्वजण भाऊबंद आहोत, एकाच भावकीत म्हणजे शिरोडे परिवारातील सदस्य आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या दिवसाच्या निमित्तानं खरोखर जे मला सांगायला आनंद वाटतो. मला आल्याला गणेश भाऊ, हर्षद दादा असेल, अण्णा या सर्वांनी असं सांगितलं की आपल्या परिवारातील एक सदस्य कुठल्याही गोष्टीला एक निमित्त असतं आणि निमित्त व्हावं लागतं. म्हणजे आज तुम्हाला जे एकत्र आणण्याचं, एकत्र बांधण्याचं किंवा एकत्र बोलावण्याचं जे कार्य केलेलं आहे हे आपल्याच परिवारातील श्रीमान राजेंद्र शामराव शिरोडे. पुढे यावं आपण. आदरणीय राजूभाऊ या पुढे या. राजूभाऊने तुमच्या शिरोडे परिवार, आपला शिरोडे परिवार याचा एक स्वतंत्र ग्रुप केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे एक मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जो स्वतंत्र ग्रुप त्यांनी केला आणि हा ग्रुप जागृत ठेवत असताना या निमित्तानं सर्वांना फोन करून प्रत्यक्ष बोलवून या कार्यक्रमाचं आजचं नियोजन केलेलं आहे. एकदा आपल्याच परिवारातले सदस्य एकत्र आलेला होता हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे कोणतीही काही गोष्टी, चांगली गोष्टी करायची असेल त्याच्यासाठी कुठेतरी निमित्त लागतं. ते निमित्त म्हणजे आज आदरणीय राजेंद्र शामराव शिरोडे हे आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि कौतुक आपल्या परिवार आपल्याला त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्याच्यासोबत या नवीन आजच्या आठवणी, या नवीन पिढी या ठिकाणी माझ्यासमोर दिसते. जे भावी भारताचे आधारस्तंभ आहेत, इकडं साधारणतः 40 ते 50 ओलांडलेली सर्व आपले परिवारातील सदस्य दिसत आहेत. म्हणजे असं एक सुंदर मेळावा या ठिकाणी आहे. या निमित्ताने आपण ती देवाणघेवाण आता या चर्चेतून, संवादातून आपण करणार आहोत. बघा, आपल्या कुटुंबात कुठल्याही गप्पा गोष्टी करताना, घरातलं काही कोणती गोष्ट करत असताना ज्यावेळेस आपण चुकतो, लक्षात आहे तरुण कंपनी सुद्धा, ज्यावेळेस पण एखादी गोष्ट, काही गोष्ट करताना चुकतो, मग धार्मिक विधी असेल, घरातलं कुठलं काम असेल किंवा एखादं आपण आपल्या घरात आजी आजोबा असतील त्यांचं काही ऐकलं नाही किंवा काही गोष्टीचं चुकलं तर चुकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट ऐकावी लागते. किंवा त्यांनी जे सांगितलं ते जर आपण ऐकलं नाही तर आपल्याला एक गोष्ट ऐकायला लागते. कोणती गोष्ट असते वरती?
किंवा साध्या साध्या भाषेतून आपल्या तरुण पिढीने काही आगाऊपणा केला तर त्यावेळेस ज्येष्ठ घरातले आजी आजोबा सहज म्हणून जातात, तुला काही कळतच नाही, तू ऐकतच नाही. किंवा याही पुढे जाऊन काय सांगतात, आमच्या वेळी असं नव्हतं. हा शब्द प्रयोग आपण ऐकायला मिळतो. मग आजी आजोबा सहज म्हणतात आमच्या वेळी असं नव्हतं. मग तरुण पिढी वेगळं काही करते का? नाही, ते वेगळं काहीच करत नाही. कारण काला येत असं ना मा काळाप्रमाणे आपल्याला बदललं पाहिजे आणि काळाप्रमाणे आपण बदललं तरच त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा परिवाराचा आनंद त्या ठिकाणी होत असतो. आपण तर प्रत्येक गोष्ट जुनीच धरून बसले तर ते शक्य होणार नाही. म्हणून आपल्याला फ्लेक्झिबल म्हणजे जसं रबर असतं, रबर ताणलं की ताणलं परत त्या ठिकाणी ते पूर्व जागेवर येतं, त्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतात, लवचिकता. ही जीवनातली लवचिकता आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी हे करत असताना असं म्हटलं जातं, जुनं ते सोनं आणि नवं ते हवं. काय सांगितलं? जुनं ते सोनं नवं ते हवं. आपण बघा आपल्या पिढीला जगत असताना सर्व गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. या ठिकाणी माझ्यासमोर बसलेलं माझ्या सकट आपण बरीचशी मंडळी आपण अशी आहोत. जर आपण विज्ञानाचा जर विचार केला, मोबाईलचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवूया. आपण सर्वांनी सुरुवातीला बटनाचा मोबाईल पासून सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांनी या पिढीला तर बटनाचा मोबाईल पाहायला मिळणार नाही, त्यांना सर्व टच स्क्रीनवाले ते गॅजेट वेगळे आहेत. पण आपल्या पिढीने त्या ठिकाणी बटनाच्या मोबाईल पासून सुरुवात केली. बटनाच्या मोबाईल नंतर सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट होता, त्याच्यानंतर कलर आला. आपला उत्साह कसा वाढत होता बघा. म्हणजे आपण बटनाचा मोबाईल वापरत असताना कलर मोबाईल आले, कलर मोबाईल नंतर एका सिमचे मोबाईल होते, त्याच्यानंतर डबल सिमचे मोबाईल आले, 2-2 सिम कार्ड आपण एका मोबाईलमध्ये टाकत होतो. त्याच्यानंतर छोट्या स्क्रीनचे मोबाईल, हळूहळू मोठ्या स्क्रीनचे मोबाईल आले, मेमरी वाढली, कॅमेराची कॅपॅसिटी वाढली. त्याच्यानंतर आपण जगत आहोत त्या टच स्क्रीन मोबाईलमध्ये, जे स्मार्ट मोबाईलमध्ये. म्हणजे ही जी पिढी आहे, जसं मोबाईलचं उदाहरण आहे तसं टी व्हीचं पण आहे. म्हणजे आपल्या या 50 ओलांडलेल्या सर्व बांधवांची एक गोष्ट डोळ्यासमोर चित्र आणतो. बघा आपण सुरुवातीला टी व्ही बघितला असेल तर ब्लॅक अँड व्हाईट बॉक्स, मोठमोठे बॉक्स होते, ते 2-2, 3-3 जण उचलायला लागायचे, बरोबर की नाही? ते त्या टी व्ही पासून तर आज एक स्लिम मॉडेल, म्हणजे एखादा 2 वर्षाचा मुलगा सुद्धा टी व्ही उचलून घेईल, इतकं स्लिम मॉडेल आता आलेलं आहे. पण जेवढं स्लिम मॉडेल तेवढी किंमत जास्त. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा अनुभव आपल्या सर्व पिढीने घेतलेला आहे. आणि हे सर्व घेत असताना मग आपल्याला या ज्येष्ठांकडून जे ऐकावं लागतं की आमच्या वेळी असं काही नव्हतं, पण त्यांच्या वेळेला नेमकं काय होतं आपण आता ज्येष्ठांकडूनच ऐकूया. मी आपल्यातीलच एक ज्येष्ठ सदस्य जे आपल्या लाडशा केवाणी समाज मंडळाचे आदरणीय उपाध्यक्ष आहे, आदरणीय अण्णासाहेब लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे, मी यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. आणि आपण त्यांच्यातून थोडंसं काही ऐकूया की त्यांच्या काळात काय होतं. कारण आपल्या दृष्टीने आपले आजोबा आहेत, काका आहेत, आमचे काका आहेत, या पिढीचे आजोबा आहेत, कोणाचे पंजोबाजी असतील. मग आपण जे म्हणतो की आमच्या वेळेस असं होतं, काय होतं त्यांच्या वेळेस, ऐकूया आपण त्यांच्याकडूनच. की अण्णासाहेब आता बदलत्या पिढीनुसार त्यावेळेस आपण ज्यावेळेस घरामध्ये बोलतो की आमच्या वेळेस अशी पद्धत होती, तशी पद्धत होती, तर धार्मिक कार्याच्या बाबतीत जर म्हटलं तर ही गोष्ट आपल्याला खास करून ऐकायला मिळते. कारण तरुण पिढी या धार्मिक विधीला खास करून परवानगी देत नाही किंवा ती मानत नाही, फारशी मानत नाही. आणि त्याच्यातल्या काही जुन्या पद्धती असतील तर या जुन्या पद्धतींमध्ये त्या ठिकाणी ते विरोध करतात की आम्हाला हे नाही आवडत. आणि मग आपल्याला आजोबांचं बोलणं ऐकावं लागतं. मी अण्णांना त्या ठिकाणी या निमित्ताने विचारेल की नेमकं धार्मिक विधीच्या बाबतीत त्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी धरल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी त्याच्यातून त्या बदल केला पाहिजे, हे आपण सांगावं असं मला वाटतं. त्यावेळेला अधिक मासामध्ये पूर्वीला आम्ही लहान असताना नदीवर जाणं, आंघोळ करणं, आईवडिलांची सेवा करणं, अनेक वेगवेगळे विषय आहेत. आता त्याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. आमच्या वेळेला जे गोष्टी पूर्वीच्या जुन्या पद्धतीचे ज्या सगळ्यांना एकमेकांना सांभाळणं ते आता फार कमी दिसतं आहे आजकाल पिढीला. पण ते काही लोक अजून काही गोष्टी काही धरून चाललेल्या आहेत. त्या ज्या विजय आहेत जुन्या त्या इतक्या आनंदीने वाटतं. त्या नदीवर जाणं, आंघोळ करणं,
सकाळी उठून सगळ्या गोष्टी पार पाडणं आणि सगळ्यांच्या एकत्र बसून सगळ्या गोष्टी एकमेकांशी संवाद करणं की आज काही ते आजच्या पिढीला दिसत नाही. तर त्या पुन्हा ज्या जुन्या पिढीपर्यंत तुम्ही ज्या जुन्या गोष्टी तुम्ही सगळ्या अंमलात आणल्या तर पुन्हा चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाला असं मी समजतो. अजून नवीन पिढीमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. तर आईवडिलांनी त्यांना त्या पिढीला सांगितलं पाहिजे तेव्हा थोडंसं तुम्ही टी व्ही आपलं जे मोबाईल सारखं जे बघतात म्हटलं तर आईजवळ असते वडीलजवळ असतोय तरी कोणी त्यांच्याशी बोलत नाही आणि ते बघत राहतात आणि 4-4, 6-6 तास तो मोबाईल बाजूला करते. तर ते प्रत्येकाने ते सोडलं आईवडिलांनी त्याच्याकडनं आवर्जून त्या गोष्टी बोलल्या पाहिजे. ती थोडी बोलायची मुलांच्या पुढे हिंमत करत नाही तर ती थोडीशी तुम्ही जागृतीने वागलं तर थोडासा काळ तुम्हाला ते सुख मिळेल त्यांच्यापासून. नाही तर तुम्ही त्या सुखापासून दूर जा. तुम्ही आजच त्या आईवडिलांना मुलांना सांगितलं नाही समजवलं नाही तर ते तुम्हाला त्रास आहे. कारण आता तुमच्याकडे ज्यांच्याकडे आईवडील आहेत त्या पिढीकडे त्यांनी त्या आईवडिलांना त्या पद्धतीने किंमत दिली पाहिजे. त्यांना आदरातिथ्याने मान दिला पाहिजे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्यांना त्या जागेवर त्यांना त्याचं महत्त्व दिलं पाहिजे. पण ते देत नाही तर ते काही गोष्टी तुम्ही नक्की या गोष्टी ऐकावं आणि जे मला सांगता येईल ते नक्की सांगितलं. अजून माझ्याकडनं अजून काही प्रसंग असतील त्या प्रसंग अवधानाने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी चांगल्या सांगता येईल त्या नक्की सांगितलं. निश्चित अण्णासाहेब की तुम्ही एक गोष्ट सांगितली की आमच्या काळी अधिक मासामध्ये नदीवर जाऊन स्नान करायचे नंतर देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी करायचे. आजचं आपण नदीचं स्वरूप जर बघितलं तर नदीला पाणीच नाही. त्याच्यामुळे आमच्या पिढीला एक थोडंसं वेगळं त्याच्यातला एक बदल. आम्ही आंघोळ करूनच देवपूजा करतो पण ती बाथरूममध्ये ती शॉवर खाली असायची. म्हणजे त्याच्यात आता आपल्या प्रत्येकाने आपल्या कुलदैवाचा विचार. आता आपण भाग्यवान आहोत की आपल्या आशापुरी माता सर्व देवींमध्ये सर्वात प्रशस्त जागा जी असेल फक्त आपल्या कुलदैवत आशापुरी मातेला बरोबर की नाही. तर इतर आपल्या नातेवाईकाची कुणाची कुलदैवत तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी जागेचा अभाव आहे. पण आपण भाग्यवान आहोत की आशापुरी मातेसारखं प्रशस्त जागा आपल्याला मिळालेली आहे. आणि बुराई नदी तिथं आहे. तर बुराई नदी या पिढीने बघितली की मला माहिती नाही पण आरतीमध्ये त्यांनी ऐकलं असेल बुराई नदीत जाऊन स्नान करते देवीच्या आरतीनं. बरोबर आहे मंडळी तरुण मंडळी ऐकताय ना. तर बुराई नदी ती जी आहे ती आशापुरी मंदिरापासून थोडं शांतराव पाठीमागच्या बाजूला आहे. बरोबर आहे. आता वेगळं काय झालं की ती तापी नदीचा एक भाग त्या ठिकाणी पुढे येतो आणि बंधारे झाल्यामुळे त्या ठिकाणी नदीला आता फारसं पाणी नसतं. मग पावसाळ्यात ज्यावेळेस पाणी येतं त्याच वेळेस नदीला पाणी येतं वगैरे ते. पण त्याच्यात थोडासा बदल. आम्ही पूजा आम्ही देव मानत नाही असं नाही. आमची पिढी देव मानते अण्णासाहेब. पण त्याच्यात आम्ही स्वतःहून बदल कसा झाला किंवा काळानुसार बदल कसा झाला की नदीवर स्नान न करता त्या ठिकाणी आता भक्तनिवास झालेले आहे. आणि मग भक्तनिवासाच्या ठिकाणीच आपण पहाटे पूजा आंघोळ करून त्या ठिकाणी देवीची पूजा अर्चा केली जाते. म्हणजे तुमची जी इच्छा किंवा तुमचं जे म्हणणं आहे की ह्या पिढीने ऐकलं पाहिजे आम्ही निश्चित ऐकतोय आणि ऐकणार. का ते चांगले संस्कार तुम्ही आमच्यावर सर्वांना दिलेले आहेत म्हणजे निश्चितच. पण त्याच्यात हा बदल मात्र निश्चित आपल्याला तुम्हालाही तो स्वीकारावा लागेल. हरकत नाही. नदीवर नाही जात नदीचंच पाणी बाथरूममध्ये त्या ठिकाणी त्या टाकीमध्ये येते. जसं आता नाशिकला किंवा पंढरपूरला गेल्यानंतर मी आमचं वैयक्तिक उदाहरण सांगतो. मी मागच्या एक महिन्यामध्ये आईवडिलांना पंढरपूरला घेऊन गेलो आणि माझ्या आईचं वय 70च्या जवळ आईला चालता येत नाही. मग आई म्हणायची मला चंद्रभागेवर आंघोळच करायची. तिचं जो वय चालणं नाही तिथपर्यंत जाणं शक्य नाही. पण आईला एक सांगितलं म्हटलं हे चंद्रभागेतच पाणी इथं भक्तनिवासामध्ये आलेलं आहे. संस्थांच्या भक्तनिवासामध्ये आलेलं आहे. मग आईने त्या ठिकाणी ते मान्य केलं. म्हणजे सांगितलं व्यवस्थित मान्य केलं नाही आंघोळ. पण त्याला दुसरा पर्याय काय नाही म्हणजे मला दिवा लावण्यासाठी जायचं नाही. म्हणजे तो एक हट्ट त्या ठिकाणी आईने धरला. पण मी परमेश्वर कृपेने त्या ठिकाणी माझी गाडी शेवट चंद्रभागेपर्यंत घेऊन गेलो आणि आईचं ती इच्छा त्या ठिकाणी पूर्ण केली. म्हणजे आंघोळी आहे त्याच्यात मग आईने फक्त स्वीकारलं आम्हालाही बरं वाटतं. कारण तिनं जर त्या आंघोळीचा हट्ट धरला असता तर तिचीच तब्येत बिघडली असती. पुढचा प्रवास आमचा खराब झाला असता. मग हे तिला समजून सांगितलं तुझं वय आत्ताची परिस्थिती सर्व गोष्टी बघ तू हट्ट करू नको चंद्रभागेतच पाणी हा आपण तर असा बदल त्या ठिकाणी आपण अण्णासाहेब आमची पिढी निश्चित स्वीकारेल. आणि मी खात्रीने या पिढीच्या वतीनं ही पिढी एवढी नास्तिक नाही देव मानते परंतु त्याच्यात आधुनिकता त्याच्यात त्यांना बदल त्यांच्या स्वरूपानुसार इच्छेनुसार ते बदल त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला मग ऐकण्यासाठी काही आहे पूर्ण नाही पण काही आहे.
आणि ऐकलं पाहिजे. नवीन पिढीला किंवा सर्वांना एक सांगतो की आपण ज्या कुटुंबात कुळात जन्मालेलो आहोत, ज्या संस्कृतीने आपल्याला जे काही लावून दिलेलं आहे ते सर्व धार्मिक विधी असतील ते असतील, आपल्याला जेवढं शक्य होईल ते गोष्ट आपण करायची आहे. हे करत असताना मी तरुण पिढीला एक सांगेन, तुम्हाला पूजा अर्चेच्या संदर्भात जास्त काही नसते तर म्हणले इतर गोष्टी सांभाळतील. आलं लक्षात? त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी आपल्या गुणधर्म आपण केलेच पाहिजे. त्याला कारण असेल, त्याचा एक सकारात्मक परिणाम अप्रत्यक्ष होतो. ज्यावेळेस बघा एखाद्या कुटुंबावर काही संकट आलं, नेमके बँक अकाउंट येतं कुठं हे कळत न कळत आपण घरामध्ये जे काही छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम करतो, हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ती पुण्याची पुंजी म्हणजे ती आपल्याला मानावंच लागेल. जे कितीही आपण आधुनिक किंवा विज्ञानाच्या जगात असलो तरी आपल्याला ती गोष्ट मानावीच लागेल. धन्यवाद नानासाहेब. शिरुडे. माझ्या पंजोबांचे नाव शामराव परशुराम शिरुडे, माझ्या बाबांचे नाव सूर्यकांत शामराव शिरुडे आणि माझ्या वडिलांचे नाव विशाल सूर्यकांत शिरुडे. आदरणीय हिरापूर शिरुडे परिवार यांना माझा नमस्कार, सप्रेम नमस्कार. आजच्या या आनंददायी आणि उत्साहाच्या वातावरणात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लहान मोठ्या लाडक्या कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आणि आनंदाचा आहे. कितीतरी दिवसानंतर नव्हे, कित्येक वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. दैनंदिन धावपळीच्या आणि व्यस्त आयुष्यातून वेळ काढून सर्व नाती गोती एकत्र आणणाऱ्या या सुंदर क्षणाचे मी मनापासून स्वागत करते. आपले कुटुंब हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि आनंद आहे. आज इथे आपल्या घरातील आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि आमचे लहान भाऊ बहीण व लहान मुले सर्वांना एकत्र पाहून आनंद होत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि नवीन आठवणी तयार करणे हाच या गेट टुगेदरचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या सुंदर मेळाव्याचे आयोजन ज्यांनी केले ते माझे बाबा श्री राजेंद्र शामराव शिरुडे व संपूर्ण हिरापूरकर शिरुडे परिवार यांचे मनापासून आभार. तसेच जे आज काही कारणामुळे आपल्यासोबत उपस्थित राहू शकले नाही त्यांचीही आज प्रक्षाने आठवण येत आहे. क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही. चला तर मग आजचा हा दिवस आपण सगळे मिळून हसत खेळत गप्पा गोष्टी करत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा करूया. हे प्रेम आणि आपुलकीचे नाते असेच पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहो या सदिच्छा देते. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय सुंदर. वैष्णवीसाठी टाळ्या वाजवायचा पुन्हा. बघा, जर संधी मिळाली तर इतकं छान बोलू शकतात. अतिशय सुंदर तिने न अडकता जरी कौतुक आहे, हा आशीर्वाद आहे. घे बेटा घे. असं छानपैकी त्या ठिकाणी म्हणजे मुक्तपणे त्या ठिकाणी आपल्याला बोलायला संधी जर मिळाली तर आपण निश्चित ते व्यक्त होऊ शकतो. आता पुन्हा एक आपलेचा आजोबा त्या ठिकाणी श्रीमान अरुण भिका शिरोडे. मी तेजस्विनी प्रशांत शिरुडे. माझे पंजोबा शामराव परशुराम शिरुडे, माझे बाबा सूर्यकांत शामराव शिरुडे, माझे वडील प्रशांत सूर्यकांत शिरुडे. आदरणीय हिरापूर शिरुडे परिवारांना माझा नमस्कार. आजच्या या सुंदर आणि आनंदाच्या वातावरणात आपल्या संपूर्ण शिरुडे परिवाराला एकत्र पाहून खूप आनंद होत आहे. आजच्या या शिरुडे परिवारांच्या गेट टुगेदर कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल आयोजक माझे बाबा श्री राजेंद्र शामराव शिरुडे यांचे व शिरुडे परिवाराचे आभार मानते. आजचा दिवस आपल्या शिरुडे परिवारासाठी खूप खास आहे. आपण सर्वजण आपल्या दगदगीच्या आयुष्यात आणि कामात खूप व्यस्त असतो. या निमित्ताने आपण सर्व मतभेदांची व्यस्तता बाजूला सारून एका छताखाली आलो आहोत. हे क्षण आपल्यासाठी ऊर्जा देणारे आहेत. आपला शिरुडे परिवार हा एक वटवृक्षासारखा आहे. आजी आजोबा, आई वडील, काका काकू हे या वृक्षाचे मुळे आहेत. यांनी आपल्याला संस्कारांची आणि प्रेमाची सावली दिली आहे. आजची ही भेट केवळ भेट नाही तर आपल्या शिरुडे परिवाराला एकत्र बांधून ठेवणारे आहे.
या निमित्ताने आपल्या संस्कृती व कौटुंबिक मूल्याची ओळख करून देण्याची उत्तम संधी मिळाली आहे. आज आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊया, सुखदुःखाची देवाणघेवाण करूया आणि आजचा दिवस आपण सगळे मिळून आनंदात घालूया, जेणेकरून आपले प्रेम आणि आपुलकी अशीच कायम राहील. मी जास्त वेळ न घेता या आनंदाच्या क्षणांची आणि आठवणींची साठवणूक आपण सर्वांनी करावी ही प्रार्थना करते. मला एकच सांगायचे आहे, मिळतात ती माणसे खूप आयुष्याच्या प्रवासात, पण कुटुंबासारखी माणसे असतात खास. या सुंदर विचारांसह आजचा हा दिवस आज सर्वांच्या आठवणीत कायम राहू हीच प्रार्थना या आशापुरी चरणी करते. धन्यवाद. बोला श्री आशापुरी माता की जय. एकदा दिदीसाठी टाळ्यांचा गजर करूया. तेजस्विनीसाठी खूप सुंदर बोलले. बघा, व्यक्ती त्या ठिकाणी आहे की कुठल्याही प्रकारच्या घरात भाषणाचा काही न करता सुद्धा ती आपल्या परिवारात बोलली. इथं जे काही बोलली तिची सुरुवात आहे. तुला बेस्ट लक भेटा, भविष्यात तू चांगलं बोलू शकशील. प्रयत्न करायचा. शाळेतला कुठलाही काही कार्यक्रमातला छोटा मोठा गल्लीतला असेल, गणेश मंडळाचा असेल, नवरात्राचा असेल, अशी काही बोलायची संधी मिळाली, संधी सोडायची नाही, संधीचं सोनं करायचं. लक्षात ठेवा, कारण चुकातूनच मनुष्य शिकतो. कोणताही बोलणारा एकदम कधीच बोलत नाही. तुम्हाला शिकवणारे शिक्षक सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो, मी शिक्षक आहे. आणि ती गंमत अशी आहे की ज्यावेळेस शिक्षक कोणी शिक्षक बांधव आहेत का परिवारात? कोणी आहे का शिक्षक? कोणी शिक्षक आहेत काही तर आले नाही परिवारात? कोणी शिक्षक आहे? तर ज्यावेळेस शिक्षकांच्या ट्रेनिंगमध्ये सुरुवात करावी लागते शिकवण्याची. त्यांना बोलायची सवय नसते. ज्यांना बोलायची सवय असते ते सहज बोलून जातात. आमच्यासारखे आम्हाला थोडं स्वाध्याय परिवाराचं बेस किंवा तो अध्यात्माचा हे असल्यामुळे आम्ही सहज बोलू शकलो. परंतु ज्यांना बोलायचं धाडच नसतं ते ज्यावेळेस पहिल्यांदा विद्यार्थ्यांबरोबर शिकवायला जातात, म्हणजे ट्रेनिंगच्या ठिकाणी सुद्धा इतके थरथर करतात, बोलताना चुकतात, लटपटतात. कोणी लेडीज असेल तर ते रुमालाशी खेळत बसतात बोलताना. बघा, काही लेडीज भाषण करताना त्यांच्यावर वस्तू रुमाल असेल त्याच्याशी कधी बोललेलं नसतं, सवय नसते. पण सवयीनंतर मात्र ते एक्सपर्ट होतात. हीच गोष्ट या ठिकाणी आहे की या निमित्तानं हे स्टेज या मुलांना मिळतं आहे. आणि अशी संधी या सुरुवात आहे. ज्याच्यावेळी तुम्हाला असं काही संधी मिळेल, तुमचा कौटुंबिक एखादा कार्यक्रम गेट टुगेदर असेल, एखाद्या परिवारात असेल, त्यावेळेला निश्चितच त्या ठिकाणी तुम्ही ते करायचं आहे. आपण अगोदर नाही तिथे थांब, आपण तुम्हाला ऐकूया या ठिकाणी. बघा मंडळी, काही शब्द असतातच असे की जे नेहमीच ऐकावेसे वाटतात. काही नाती असतातच एवढी गोड की ती कधीच संपू नये असं वाटतं. काही माणसं असतातच एवढी आपली की ते नेहमीच आपलीच असावी असं वाटतं. असेच आपले एक श्रीमान अरुण विकास शिरोडे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. ते आपल्याशी आता संवाद साधणार आहे. बघूया काय म्हणतात ते. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे राजू शिरोडे, दिलीप शिरोडे, प्रकाश शिरोडे, पहिलं त्यांचं अभिनंदन करतो मी की त्यांनी सगळे भाऊबंद फक्त त्याच्या घरी फोन करून सगळे एकत्र आणले. हे सगळ्यात मोठं काम केलं त्यांनी. इथं असे भाऊबंद एकत्र येत नाही. फक्त एक गोपीचं पिक्चर आहे, सुख के सब साथी दुःख में कोई नाही, पण भाऊबंद हा दुःखातच असतो हे मला सांगायचं आहे. आता आपल्या भाऊबंदमध्ये बरेच नवीन मुलं तयार झाले, मुली तयार झाल्या, परंतु जिजाबाई होते म्हणून शिवाजी तयार झाला. या सगळ्या जिजाबाई आहेत. आणि आपल्यामध्ये काही लोकांना जो असतो काही अहंकार आहे, हो, तो नष्ट झाल्यावर त्याचा आत्म्यात जीवनपणा होतो. अहंकार कोणाला नको. रावणाला एवढा श्रेष्ठ होता रावण एकदा, पण अहंकार असल्यामुळे राम प्रिय झाला. सगळ्यात श्रेष्ठ रावण होता. तुम्ही रामायण पहा. हे भाऊबंद जुळणं हे रक्ताचं नातं आहे आपलं. रक्ताच्या नातात जुळलेलं म्हणजेच भाऊबंद. दुःखात सहभागी करणं, या सगळ्या गोष्टी हे आपण जे पाहिलेलं आहे, राजू असो, दिलीप असो की प्रकाश असो, हे नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात. का करतात? त्या चर्चेमधून मार्ग मिळेल हा त्याचा अर्थ आहे. असे मुलं जर तयार झाले ते भाऊबंदची जास्त ते टिकेल. आपलं मूळ गाव होतं हिरापूर.
आज मी वास्तव्य आमचं तिथंच आहे. आज मी सगळं काही आपले 4-5 घरं आहेत तिथं, परंतु कोणावर अन्याय झाला तर मी तर स्वतः धावून जातो. तसं मला या लाड सखी या कार्यक्रम झालेला आहे. अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, कमिटी झाली, निवडणूक झाली. बाहेर गावाच्या एखाद्या वाणी समाजाच्या माणसालावर अन्याय झाला त्याचं नुसतं नाव सांगितलं त्यांनी याने कमिटीने त्याच्यावर अन्याय सहन करण्यापेक्षा त्यावर न्याय दिला पाहिजे हे मला सांगायचं. कारण आपण जोपर्यंत एकत्र होत नाही, आपण एकजूट संघटन होत नाही, तोपर्यंत आपल्यावर अन्याय सहन करावा लागेल. जो अन्याय सहन करतो तो मी गुन्हेगारच असतो. त्याच्यासाठी सगळ्यांनी जसं आज उपस्थित झाले, कोणावर काही अन्याय होत असेल तर त्याच्यावर तुम्ही फक्त एक अध्यक्षाला उपाध्यक्षाला फोन करा. त्यांनी जर दखल नाही घेतली तर माझा नंबर घ्या, मी सगळ्यांसाठी उपस्थित राहील, सगळ्यांना न्याय देईल. म्हणून कोणी गरीबी असला, बाहेरगावचा बी असेल, तो समाजाचा असेल, त्याच्यावर कोणी अन्याय करत असेल तर माझा नंबर घ्या, मी त्याला न्याय कसा द्यायचा ते मी देईन. कारण मी आज बी हिरापूर गावामध्ये सगळ्या पद्धतीचे पद भोगलेले आहेत. आता सुद्धा 26 जानेवारीला माझी आई वारली सुद्धा, ग्रामसभा झाली, आम्ही अपसेट असताना सुद्धा पुऱ्या गावाने मला तंटामुक्ती अध्यक्ष केलेले. 26 मुली मी त्यांच्या संसाराला लावल्या, 22 मुली गावात आणल्या. ही समाजसेवा आहे. आपण उपकार नाही केले कोणावर. ही समाजसेवा करा तुम्ही, तुम्हाला मार्ग चांगला मिळेल. आपल्या मुलांना जे संस्कार द्यायचे ना, ते योग्य संस्कार द्या, तुमची वाटचाल यशस्वीच राहील. काय एवढं बोलून माझे दोष संतोष. धन्यवाद अरुण. म्हणजे अरुण भाऊचे बोलत एक गोष्ट आपण लक्षात घ्या, आपला वाणी समाज हा कष्ट आणि प्रामाणिकपणे जगणारा समाज आहे. कोण काय करते त्याच्यापेक्षा आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आपल्या रक्तात आहे. आपण कधीही कोणाचं देणं बुडवत नाही. ते छोटं मोठं किती असो, आपल्या परीने आपण ते पूर्णच फेडतोच. हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. मग असं करत असताना जर आपल्यावर एखादं संकट आलं तर अरुण सारखे व्यक्तिमत्व आपल्यासोबत असेल, आपल्याला कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे ते व्यवसाय करत असताना आज, कारण जे व्यापारी बांधव आहेत त्यांना सर्व गोष्टीला तोंड द्यावं लागतं. तर दुकानावर येणारा ग्राहक कोणत्या प्रकारचा असेल काही सांगता येत नाही. कुणाशी कुठलाही छोटा मोठा वाद झाला तर आपल्याजवळ सुद्धा ती एक शक्ती असली पाहिजे की त्याला आपण योग्य पद्धतीने उत्तर देता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस एखादा काही वेगळा प्रसंग असते तर अशा वेळेला निश्चितच आपल्या अरुण सारख्या व्यक्तिमत्वाला त्यांना हाक मारा. आपल्या अजितदादा पण आहेत. अजितदादांचे सध्या राजकीय सामाजिक क्षेत्रातलं एक वर्चस्व आहे. अर्ध्या रात्री 24 तास, जे 24x7, 24 तास आणि 7 दिवस केव्हाही फोन करा, अजितदादा हजर असतात. मागच्या महिन्यातला ते कोटावते सरांचा प्रसंग आहे. रात्रीच्या वेळ कोणी एखाद्या मोटरसायकलच्या मंडपाला ठोस देऊन दिली आणि कोटावते सरांनी पहिला फोन अजितदादाला लावला. अजितदादा 5 मिनिटात हजर झाला. भूषणदादा पण त्या ठिकाणी आले. म्हणजेच काय की आपल्या समाजात आपल्या मागेही चांगलं पाठबळ आहेत. आपण त्या मनात भाग्यवान आहोत. म्हणून अशी रिलेशन त्या ठिकाणी निश्चितच आपण जपली पाहिजे. जपावं, घाबरू नका. कुठलं आपण आपल्या माहिती आपण कुठले काम चांगलं करतोय, आपण चुकत नाही याची खात्री त्या ठिकाणी ठेवा. अजिबात घाबरू नका, निश्चित यशस्वी होतील. यानंतर कोणती दिदी बोलते? एवढ्या दिदी कोण येते बोलायला? आज सगळे एकत्र येऊन जुन्या आठवणी जगूया. नात्यामध्ये हा गोडवा मनात असाच राहू द्या. आपल्या या कुटुंबावर सदा सर्वदा प्रेम लागू द्या. एक सर्वात महत्वाची गोष्ट, जीवनात कधीही कोणाला कमी लेखू नका. पुन्हा सांगतो, जीवनात कधीही कुणालाही कमी लेखू नका. मग ती आर्थिकदृष्ट्या नाही, सौंदर्याच्या दृष्टिकोनातून नाही, शरीर प्रकृतीच्या बाबतीत नाही, कोणत्याही बाबतीत कमी लेखायचं नाही. त्याला कारण असं आहे, दिवस कोणासाठी थांबलेले नाही. कोणाचं भाग्य कधी कुठे उजळून जाईल काहीच सांगता येत नाही. त्याच्यावर प्रत्येकाला सन्मान द्या, मान सन्मान द्या. आपण दुसऱ्याला मान सन्मान दिला तर आपल्याला सुद्धा मान सन्मान त्या ठिकाणी. मी बोलायचं बेटा तुला? बरं बोलून घे, मग नंतर माझ्या पप्पाचं नाव आहे अर्जुन केशव शिलोरे. अरे वा, मस्त. प्राजक्ता अर्जुन शिलोरे. तुला पेढा मस्त आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुमच्यासमोर मांडतो.
एक काल्पनिक उदाहरण आहे. मेणबत्ती सर्वांना परिचित आहे. एका अंधारा खोलीमध्ये एक छानपैकी महागडा असा हिरा पडलेला होता. तो हिरा सापडत नव्हता. बघा, एका अंधारा खोलीमध्ये एक हिरा पडलेला आहे, महागडा हिरा आहे. पण तो जो शोधायचा असेल तर त्यासाठी एक छोटीशी मेणबत्ती त्या ठिकाणी जर प्रज्वलित केली तर मेणबत्ती प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणी तो हिरा आपल्याला सापडू शकेल. आता मेणबत्तीचं मूल्य जर बघितलं आपण आणि हिऱ्याचं मूल्य जर बघितलं तर याच्यात खूप मोठं अंतर आहे. म्हणजे करोडो रुपयाचा हिरा शोधण्यासाठी 1 रुपयाची मेणबत्ती सुद्धा उपयोगात आली. त्याच्यामुळे कोण कोणाच्या ठिकाणी कुठे उपयोगात येईल काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे कधीही कोणालाही कमी लेखायचं नाही करण्याची. तर ती संधी अजिबात गमावू नका किंवा संधी शोधून घ्या. जे जे चांगलं असेल ते करावं. कारण सर्वात मोठा होतं काय माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला आपल्याला भीती काय वाटते, कोण काय म्हणेल. जगातला सर्वात मोठा रोग जो आहे क्या कहे गेलो असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करत असताना किंवा आपण कपडे जरी परिधान केले ना तरी आपल्याला भीती काय वाटते, मी हा ड्रेस परिधान केला तर लोक काय म्हणतील मला. पण आपल्याला वाटतं मी धार्मिक कार्यक्रमाला जाते, चांगल्या प्रकारची साडी नेसते, चांगला ड्रेस परिधान करतोय तर त्या ठिकाणी मला भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. मी चांगलं करतो याची खात्री जर असेल तर आपल्याला काहीच भीती वाटण्याचं कारण नसतं. म्हणजे त्याच्यामुळे जे आपण करतो चांगलं तर चांगल्याच्या बाजूने त्या ठिकाणी असेल. तर एक छोटंसं काल्पनिक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा एका ठिकाणी आग लागलेली होती आणि आग लागलेली असताना त्यावेळेस त्या ठिकाणी काही झाडावर चिमण्या बसलेल्या होत्या. मग त्याच्यापैकी एक चिमणीने काय केलं, बाकीच्या चिमण्या बाजूला बसल्या, एक चिमणीने काय केलं, ती आग लोक गंमत पाहत होते, केवढी मोठी आग वगैरे, मदत कोणीच करत नव्हतं. पण त्या चिमणीला वाटलं की आपण ती आग विझवावी. मग त्या चिमणीने काय केलं, जवळ असलेल्या एक भांड्यामध्ये पाणी होते त्या चोचीने त्या ठिकाणी पाणी आणलं आणि त्या आगीवर टाकत होती. काल्पनिक कथा आहे बघा. आग लागलेली आहे, एक चिमणी चोचीत पाणी भरते आणि ते पाणी त्या ठिकाणी त्या आगीवर टाकते. एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवा की त्या थेंबर पाण्याने आग विझणार आहे का, नाही. पण हे तिला कळत असताना सुद्धा ती काय करते, प्रयत्न करते की नाही समोर आग लागलेली आहे, माझे थेंबर पाण्याचं असेल ना थोडीशी आग त्या ठिकाणी कमी होईल. मग हे करत असताना तिथं एक कावळा बसलेला होता. कावळा, त्याला डोमकावळाच म्हणूया आपण. तो डोमकावळा चिमणीला म्हणतो, अगं चिमणी चिमणी हे काय करते म्हणे, तू तुझ्या चोचीच्या उडशा पाण्याने त्या ठिकाणी काही तर आग विझणार आहे का म्हणे. पण चिमणी त्याला रागवली नाही. तिने शांततेने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं माहिती आहे म्हणे, कावळ्या, ज्यावेळेस या आगीच्या संदर्भातली बातमी लिहिली जाईल किंवा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आग भिजवणाऱ्याच्या यादीत माझं नाव राहील, आग लावणाऱ्यांच्या किंवा गंमत पाहणाऱ्यांच्या यादीत राहणार नाही. म्हणून आपल्याला जे चांगलं वाटलं ते निश्चित करावं, त्याची कुठंतरी दखल निश्चित घेतली जाते. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी पाळूया. बोलतोय बेटा कोणी मुलीमध्ये? चला आपण थोडासा ब्रेक असा घेऊया की आपल्याला कौटुंबिक थोडासा परिचय करायचा आहे. तर आपण क्रमाक्रमाने या ठिकाणी व्यासपीठावर या. तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही सध्या काय करताय ते आपण बोलूया. ते सर्वांना त्याचा परिचय कळत न कळत होईल. नमस्कार का, त्यांनी नाव बोलले की तुम्ही नाव कोण लक्षात येईल. माझे नाव मी हर्षल प्रकाश शिरोडे, माझी सौ मोनाली हर्षल शिरोडे आणि मला प्रकाश शिरोडे. मी बडगावला माध्यमिक शाळेत ॲज अ क्लिनिकल म्हणून काम करतो. माझ्याकडे सर्व आउटडोअरचे कामं आहेत, समाज कल्याण डिपार्टमेंट, मंत्रालय, सर्व बाहेरचे कामं, संस्थेचे कामं मी बघतो. माझा मुलगा श्रेयश हर्षल शिरोडे, देवांश हर्षल शिरोडे. धन्यवाद हर्षल दादा. सुनंदा रमेश शिरोडे, चल नाशिकला असतात. चला, त्यांना एक मुलगा एक मुलगी. मुलगा नाशिकला असतो, इलेक्ट्रिकल रिगार्डिंग तो कामं करतो. आमचे 2 नंबरचे बहीण संभाजीनगरला तिथे पाहुणे CA चिंचोले का शुभम रमेश शिरोडे. नेक्स्ट त्यांच्या सौ संध्या राजेंद्र शिरोडे, किरण राजेंद्र शिरोडे, गणेश राजेंद्र शिरोडे. हे दोघे मसाल्याचा बाजार करतात, काका मसाल्याचा व्यापार करतात. चला बराबर, चला सर्वांना स्टेजवर. जळगाव यांचे चिरंजीव आमचे काका श्री नितीन हरी शिरोडे फार्मास्युटिकल म्हणून काम करतात, ते मेडिकल MR म्हणून काम करतात जळगावला. काको स्वाती नितीन शिरोडे, त्यांची कन्या आमच्या आजी.
कन्या ऋतुजा नितीन शिरोडे. धन्यवाद. कृष्ण शिरोडे, वडिलांचे नाव बाळकृष्ण मंजू शिरोडे, पारोळा. माझी आई आहे विमल बाळकृष्ण शिरोडे आणि मला 2 बहिणी, एक नांदगावला असते, एक पुण्याला असते. मी एकटाच आहे आणि वाईफ आणि 2 मुलं आहेत मला. मिसेसचं नाव हर्षदा सचिन शिरोडे आणि मुलगा 10वीला असतो देवांश सचिन शिरोडे आणि मुलगी 9 वर्षाची आहे क्रिशा सचिन शिरोडे. धन्यवाद. सावळ, मी जळगावला प्रायव्हेट कंपनीत आहे. माझी मिसेस शारदा दत्तात्रय वाणी, ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेते. माझा मुलगा आहे सुयश दत्तात्रय वाणी, तो नाशिकला आता मावशीकडे गेलेला आहे, त्यामुळे तो कार्यक्रमाला येऊ शकलेला नाही. माझे वडील दत्तात्रय जगन्नाथ शिरोडे आणि लीलाबाई दत्तात्रय शिरोडे. माझं नाव उमेश दत्तात्रय शिरोडे. माझ्या मिसेसचं नाव अश्विनी उमेश शिरोडे, मुलीचं नाव संस्कृती उमेश शिरोडे, मुलाचं नाव संस्कार उमेश शिरोडे. आम्ही रांधारे नाशिकचे. उमेदवार तुम्ही काय करता? मी कंपनीत आहे महिंद्रा कंपनी. तुमचं अभिनंदन. मुलांची नावं खूप छान ठेवले, संस्कृती आणि संस्कार. चांगलं अभिनंदन. मी राहणारी सौची आहे, मी इकडची नाही आहे. ॲक्च्युली म्हणता मी तुमच्या समाजातली पण नाही आहे. त्यामुळे तुमचा समाज खूप चांगला आहे. तुम्ही सगळ्या मुलींना प्रेम करता, तसेच तुम्ही प्रेम करत राहा. आणि प्लस मी आहे जळगावची हरिभवनची शिरोडे 2 नंबरची. अभय शिरोडेंची मिसेस. माझं नाव आहे जयश्री अभय शिरोडे. माझ्या मुलाचं नाव आहे मयांक अभय शिरोडे. मी मीडियामध्ये काम करते. माझं अकाउंटच्या पोस्टिंग वगैरे काम असतं आणि मस्त माझं CAचं वगैरे काम. हे माझे मिस्टर आहेत, ते रिअल इस्टेटचे ब्रोकर आहेत. आम्ही राहणारे शाळेत. चांगली गोष्ट. थँक्यू सो मच. अभिनंदन. या इकडे फोटो घेऊया. शिरोडे, छायाबाई विजय शिरोडे, हर्षद विजय शिरोडे आणि त्यांचा लहान शिरोडे विकास विजय शिरोडे, नाव घोडेगाव. माहीत जवळ घ्या. पप्पा किराणा दुकानाकडे आहे पप्पांचं. मोठा भाऊ TMTमध्ये आहे कंडक्टर आणि मी बँकेमध्ये. चला अभिनंदन. बघा मंडळी, कुठून लांबून लांबून सर्व मंडळी तुम्ही एकत्र आलेले आहात. खूप आनंद आहे. सर्व शिरोडे परिवाराला माझा नमस्कार. माझे वडील श्री केशव जगन्नाथ शिरोडे, त्यांचा मोठा चिरंजीव राकेश केशव शिरोडे, वहिनी रुपाली राकेश शिरोडे. त्याला 2 चिरंजीव, मोठा सिद्धेश राकेश शिरोडे आणि दुसरा नक्ष राकेश शिरोडे आणि मी अर्जुन केशव शिरोडे. माझी मिसेस प्राजक्ता अर्जुन शिरोडे आणि माझी लाडकी चिरंजीव लाडकी कन्या निर्भय अर्जुन शिरोडे. अर्जुन दादा काय करतात? आणि आमच्या मातोश्री श्री रजनी केशव शिरोडे. अर्जुन दादा तुम्ही काय करता? मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि माझा व्यवसाय आहे एक एजन्सी माझी होलसेल गोळे कॉलनीत. आणि माझे बंधू जे आहेत त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. मी नाशिकला असतो. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. बोला आशापुरी माता की, भारत माता की. मी अजय बाबूलाल शिरोडे, मूळ गाव हिरापूर. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचं चाळीसगाव शहराचं व्यापारी आघाडी अध्यक्षपद आहे व चाळीसगाव किराणा भुसार असोसिएशन व्यापारीचं संचालक पद आहे. माझी पत्नी चाळीसगाव नगर परिषदेची नगरसेविका व सध्या महिला बाल कल्याण सभापती पद आहे. मला एक मुलगी आहे, ती इंजिनिअरिंगचे आता 1लं वर्ष संपलं, 2ऱ्या वर्षाला जाईल. एक मुलगा 10वी पास झाला तर 11वीला गेला. एक या दोघं परिवारासाठी आपण टाळ्या वाजवूया अगोदर. टाळ्या यासाठी आठवत जातात 2 मिनिटं की मी आत्ताच सांगितलं की 24x7 म्हणजे 24 तास x 7 आठवड्याचे 7 दिवस हेल्पलाईन जर लावल्या त्या ठिकाणी अजितदादा केव्हाही त्या ठिकाणी हजर राहतात. आणि एक गोष्ट याच्यातून आपल्या शिरोडे परिवाराच्या तिथून अभिमानाची आहे
की स्वाती वहिनी ह्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात की चाळीसगावच्या इतिहासात एक इतिहास असा घडला दोन गोष्टीचा. एकाच वेळी वाणी समाजाच्या 2 महिला त्या ठिकाणी निवडून आल्यात. आतापर्यंत चाळीसगावच्या इतिहासात असं घडलं नव्हतं आणि तो मान आपल्याच शिवडे परिवाराला मिळाला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज स्वाती वहिनी ह्या महिला बालविकासच्या सभापती आहेत. म्हणजे हे सभापती पद सुद्धा आपल्या पहिली गोष्ट आपल्या समाजातून निवडूनच येतं. आता आल्यानंतर फक्त नगरसेवकच नाही तर सभापती पदापर्यंत आपल्याला ही संधी मिळाली आणि आपण शिरोडे परिवार भाग्यवान आहेत की आपल्या परिवारातील एक बहिणी असेल, एक सून असेल, एक काकू असेल कोणाच तरी या ठिकाणी त्यांना संधी मिळालेली आहे आणि आपल्या शिरोडे परिवाराची कॉलर ताट द्वितीय वर्षाला चांगली गोष्ट आहे. आज दिलीप भाऊ आणि वहिनी साहेब तुमचं एक मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने करतोय की तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन जगत असताना सामाजिक सेवेचा वसा दोघांनी घेतलेला आहे. पण दिलीप भाऊंना ती आवड आहेच आणि वहिनी साहेब त्याच्या एक पाऊल पुढे आहेत. कारण महिला मंडळाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि त्यांच्या कारकिर्दीत बरेचसे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आहेत. जे शिरोडे परिवारच्या आपल्या हिरापूरकर परिवाराच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पदही त्या ठिकाणी मिळतात आणि त्या पदाचं खरोखर चीज या परिवाराने केलेलं आहे. वैशालीताईंसाठी आणि दिलीप भाऊंसाठी त्या ठिकाणी संपूर्ण परिवारासाठी आपण टाळ्या वाजवूया. अभिनंदन. चला एक फोटो घेऊया. माहिती आहे आणि आईसाठी हे कौतुक आहे की आपला मुलगा सून सामाजिक क्षेत्रात आहे. दोघं नातूयात इंजिनियर अरुण विकास शिरोडे राहतो चाळीसगावला. ही माझी धर्मपत्नी उर्मिला अरुण शिरोडे. एक मुलगा आहे नाव आहे निखिल अरुण शिरोडे. माझे सोन संजीवनी निखिल शिरोडे. एक नाद आहे तिचा आहे स्वानी निखिल शिरोडे. एक मुलगी नाशिकला राहते. जवळ सॉफ्ट इंजिनियर आहे. मुलगी MSc झाली. धन्यवाद. माझी ओळख. एक फोटो घ्या.